पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या खरेदी व्यवहारावर गैरप्रकाराचे आरोप झाल्यानंतर पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीनं तो व्यवहार रद्द केला होता। मात्र या कंपनीनं बुडवलेले मुद्रांक शुल्क आणि दंड या स्वरूपात 42 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश मुद्रांक शुल्क विभागानं दिले होते। या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मुंडवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे तर 42 कोटी रुपयांची नोटीस का दिली असा सवाल उपस्थित केलाय। बावनकुळेंनी आपल्या खात्यातीलच अधिकाऱ्यांच्या कृतीवर अविश्वास व्यक्त केल्यानं प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। मुंडवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे, मग 42 कोटींची नोटीस का दिली असा सवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केला असून याबाबत आपण नोंदणी महानिरीक्षकांकडून माहिती घेणार असल्याचं त्यांनी काल बुधवारी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। दरम्यान त्यांनी या प्रकरणाचा तपास देखील निपक्ष होईल असा विश्वासही व्यक्त केलाय। व्यवहार रद्द करण्यासाठी भरावयाच्या रकमेची माहिती खुद्द महसूल मंत्र्यांनाच नसल्यानं आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे।